मोठ्या युद्धानंतर आला धृतराष्ट्र दुःख आणि चिंतेने भारावून त्याच्या राजवाड्यात बसला. त्याचा मुलगा दुर्योधन सत्तेच्या इच्छे आणि त्याच्या चुलत भावंडांवर पांडवांवर सूड उगवण्याच्या इच्छेने त्रस्त होता. भीष्मच्या पतनाच्या बातमीने संपूर्ण राज्याला धक्का बसला होता आणि धृतराष्ट्र त्याच्या बाजूला चिंतित होता. जेव्हा तो सिंहासनाच्या खोलीत बसला तेव्हा त्याची सल्लागार आणि सरदारांनी वेढलेला त्याचा विश्वासू सल्लागार संजय खोलीत शिरला. त्याचे डोळे रडत रडत लाल झाले होते आणि त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. धृतराष्ट्राने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, संजय, भीष्म पडल्यानंतर माझ्या मुलांनी काय केले? या विनाशकारी बातमीवर त्यांची प्रतिक्रिया काय होती? संजयने त्याची कथा सुरू करण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला. कौरवांचे मन कशा प्रकारे चिंता आणि दुःखाने भरून गेले होते. त्यांचे मन पराभव आणि निराशेच्या विचारांनी भारावून गेले होते. ते त्यांचे पूज्य नेते भीष्म यांच्यासाठी रडले होते आणि त्यांनी झालेल्या नुकसानीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. संजय जसा बोलत राहिला तसंच धृतराष्ट्राचे डोळे चिंतेने मोठे होत गेले. त्याने संजयला भीष्माच्या पतनानंतर त्याच्या मुलांनी काय केले याबद्दल अधिक सांगण्यास सांगितले. संजयने क्षत्रिय म्हणून त्यांनी त्यांच्या कर्तव्याबद्दल कसे चिंतन केले आणि त्याच्यासाठी सर्व खांब तयार करून भीष्माला सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानंतर कौरवांनी भीष्माला निरोप दिला. पुन्हा एकदा युद्धात जाण्यापूर्वी आदराने त्याच्या भोवती फिरले. सैन्याच्या तुकड्या भिडल्या आणि शिंबडे आणि ढोलांच्या आवाजाने युद्धभूमीवर दोन्ही सैन्य भेटे. संजयच्या शब्दांनी भीष्माच्या पतनानंतर निर्माण झालेल्या अराजकता आणि विध्वंसाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. धृतराष्ट्र त्याच्या मुलांचे नशीब कसे दुखावले गेले आहे, त्यांची अंतःकरणे दुःख आणि रागाने भारावून गेलेली आहेत हे ऐकून अधिकाधिक अस्वस्थतेने ऐकत होता. संजय स्वतः देवव्रताच्या बरोबरचा पराक्रमी वीर कर्णाबद्दल बोलत असताना धृतराष्ट्राच्या डोळ्यात आशेची एक झलक दिसली. कर्णाने भीष्म जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत न लढण्याची शपथ कशी घेतली होती, परंतु जर तो मारला गेला तर तो युद्धात सामील होईल हे त्याला आठवते. संजयने आपली कथा पुढे चालू ठेवली. कौरवांनी कर्णासाठी कशा प्रकारे आरडाओरडा केला होता ते सांगून त्यांना त्यांच्या संकटातून वाचवण्यासाठी येण्याचा आग्रह केला. धृतराष्ट्र लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे हृदय अशा भीती आणि चिंता या भावनांच्या मिश्रणाने भरले होते. संजयने बोलले संपवल्यावर धृतराष्ट्राने सापासारखा दीर्घ श्वास घेतला. त्याचे शरीर भावनेने थरथरत होते. त्याने संजयकडे पाहिले आणि विचारले, माझ्या सर्व मुलांची अंतःकरणे कर्णाकडे वळलेली आहेत, हे खरे आहे का? ते त्याला आपला तारणकर्ता मानतात का? संजयने उत्तरात मान डोलावली आणि धृतराष्ट्राने युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. त्याने हत्याकांडावर सोनेरी चमक दाखवली. संजय राजा धृतराष्ट्राच्या बाजूला उभा होता आणि भीष्म पडल्यापासून घडलेल्या घटनेचे वर्णन करत होता. संजय बोलत असताना अधिरथाचा मुलगा कर्ण मैदानावर स्वार झाला. त्याच्या रथाची चाके गंगेच्या उथळ पाण्यातून वाहत होती. त्याच्या सभोवतालचे विध्वंस पाहून त्याचे डोळे अश्रूंनी भरून गेले. तो पराक्रमी कार योद्धा आणि प्रमुख पुरुष भीष्म शत्रूने मारला होता. कर्णीचे हृदय त्याच्या पडलेल्या साथीदाराबद्दल विचार करून दुखत होते. जर अंतःकरणाने कर्णाने सैनिकांना संबोधित केले. भीष्म शत्रूचा पिटा मारणारा, शत्रुवीरांचा वध करणारा, पृथ्वीवरील आकाशीय प्राण्यासारखा होता. त्याचे गुण चंद्राच्या प्रकाशापेक्षा अधिक उजळले. अरे, जेव्हा त्याला त्याची शांतता प्राप्त होते तेव्हा मी इतर सर्व वीरांना आधीच मारलेले मानतो. कर्णीचे शब्द त्या मृत योद्ध्याबद्दल दुःख आणि आदराने भरलेले होते. जेव्हा संजय कथन करत राहिला तेव्हा कर्णधारणा राष्ट्राचे सांत्वन करू लागला आणि त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु त्याच्या प्रयत्नामुळे त्यांचे रडणे आणि रडणे अधिकच तीव्र झाले. त्यांच्या विलापांचा आवाज युद्धभूमीवर सर्वत्र प्रतिध्वनित झाला, ज्यामुळे त्यांना झालेल्या विनाशकारी हानीची एक मानिक आठवण झाली. मात्र जसजशी लढाई सुरू झाली तसतशी कर्णीची वागणूक बदलली. त्याने कौरव गटांना एकत्र केले आणि त्यांच्या धैर्य आणि दृढनिश्चयाला चालना देणाऱ्या शब्दांनी त्यांना पुढे जाण्याचा आग्रह केला. या क्षणभंगूर जगात सर्व काही क्षणभंगूर आहे असे त्याने घोषित केले. याचा विचार करून मी सर्व काही क्षणभंगूर मानतो. त्याच्या डोळ्यात तीव्र चमक घेऊन कर्णाने कुरु यजमानाचे रक्षण करण्याची शपथ घेतली, जसे भीष्माने त्याच्या आधी केले होते. संजयने सांगितल्याप्रमाणे कर्णीचे शब्द अधिक दृढ आणि दृढ झाले. त्याने पांडवांना ठार मारण्याच्या त्याच्या हेतूबद्दल सांगितले, जे पांडूचे पुत्र इतके दिवस कुरुच्या बाजूला काढे होते. मी हे तर प्रामाणिक माणसाला
पात्र असलेला हा न्याय पराक्रम साध्य करेल. त्याने शपथ घेतली किंवा माझे जीवन सोडून देईन. मी भीष्माचे अनुसरण करेन. नवीन संकल्पाने कर्णाने आपल्या रथचालकाला त्याला युद्धासाठी तयार करण्याचे आदेश दिले. त्याने सोने आणि दागिन्यांनी सुशोभित केलेले आपले कवच धारण केले आणि अग्नी किंवा विषासारखे चमकणारे धनुष्य आणि बाणांनी स्वतःला सुसज्ज केले. हत्तीची प्रतिमा असलेले त्याचे मानक बाहेर आणले गेले. त्याच्या माळा आणि लुप्त होणाऱ्या प्रकाशात चमकणाऱ्या तारांचे जाळे जेव्हा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला तेव्हा कर्ण आपल्या शत्रूंचा सामना करण्यासाठी निघाला. त्यांना पराभूत करण्याचा आणि कुरु लोकांना गौरव मिळवून देण्याचा निर्धार केला. कर्ण युद्धात उतरताना संलेने पाहिले. त्याचे हृदय भावनांच्या मिश्रणाने भरलेले होते. भीष्माच्या पडल्याबद्दलचे दुःख, आपल्या लोकांचे रक्षण करण्याचा दृढ निश्चय आणि आपल्या शत्रूशी लढण्याचा तीव्र संकल्प. संजय भरतांचे पूज्य आजोबा भीष्म यांच्या पतितरूपाकडे पाहत असताना युद्धग्रस्त भूप्रदेशावर सूर्य कोसळला. म्हातारा योद्धा बाणांच्या पलंगावर नतमस्तक झाला. त्याचे शरीर लढाईच्या उग्रतेचा पुरावा होते. त्याचे डोळे जे एकेकाळी नीतिमत्तेच्या अग्नीने उजळले होते ते आता धुंद आणि निर्जीव दिसत होते. जसे जोरदार वाऱ्याने वाहून गेलेल्या विशाल समुद्रासारखी. जेव्हा संजयने भीष्माची दयनीय स्थिती पाहिली तेव्हा त्याला माहीत होते की त्यांच्या पत्राच्या आणि मनाच्या शांततेसह विजयाची सर्व आशा नाहीशी झाली आहे. जीवनाच्या अथांग समुद्रात हरवलेल्या लोकांसाठी नेहमीच मार्गदर्शक प्रकाश असलेला म्हातारा योद्धा आता असहाय्य आणि स्थिर पडला होता. त्याचे शरीर यमुनेच्या प्रवाहासारखे अपराह्न बाणांचे चित्र होते. प्रत्येक जण त्याच्या अरविचल आत्म्याचा पुरावा होता. भीष्मच्या महानतेबद्दल बोलताना संजयचे शब्द शांततेत प्रतिध्वनित झाले. तो जो असनीय ऊर्जेसह मैनाकासारखा दिसत होता, ज्याला इंद्राने खाली फेकले, तो योद्धा जो वृत्राने वृद्धत्वाचा पराभव केल्यानंतर स्वतः अकल्पनीय इंद्रासारखा दिसत होता. वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात 1000 कथा असल्यासारखे वाटत होते. प्रत्येकाने त्याच्या वातावरणातील चेहऱ्यावर कोरलेले होते. तेवढ्यात अधिरथाचा मुलगा कर्ण त्याच्या अर्थातून खाली उतरला. त्याचे दुःख आणि दुःख स्पष्ट दिसत होते. तो हात जोडून भीष्माकडे गेला. त्याचा आवाज खळझर कापत होता. मी कर्ण आहे. हे भरत, तू धन्य आहेस. माझ्याशी पवित्र शब्दात बोल आणि डोळे उघडून माझ्याकडे बघ. म्हाताऱ्या योद्ध्याची नजर कर्णाला भेटली. त्याच्या चेहऱ्यावर चमकणाऱ्या ओळखीचा एक संकेत करण्याचे शब्द नदीसारखे उघळले. त्याच्या भावना कच्च्या आणि अनियंत्रित होत्या. हे तू जो कुरु लोकांमध्ये आघडणे आहेस, खजिला भरण्यास, सल्ला देण्यास किंवा शस्त्रे चालवण्यास सक्षम असा दुसरा कोणी मला दिसत नाही. भीष्मच्या निधनाबद्दल बोलताना त्याचा आवाज दुःखाने फुटला. अरे, ज्याने आम्हाला धोक्यापासून वाचवले आणि असंख्य योद्ध्यांचा वध केला, तो आता पित्यांच्या राज्यात जातो. क्रौच्या शब्दांनी भविष्याचे एक भयानक चित्र रेखाटले. क्रोधाने उत्तेजित झालेले पांडव हरणांचा वध करणाऱ्या वाघांप्रमाणे कुरूंची कत्तल करतील. अर्जुन त्याच्या गांधीवासह एक कविरत शक्ती असे, ज्याने त्याला विरोध करणाऱ्या सर्वांच्या अंतःकरणात भीती निर्माण केली. कर्णचे स्वतःचे पराक्रम पांडव आणि त्यांच्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्याशी बरोबरी करू शकत नव्हते. जेव्हा तो बोलत होता तेव्हा कर्ण भीष्मच्या आत्म्याला दिशा देत जुन्या योद्ध्याच्या वाशातून बळ मिळवत होता. तो म्हणाला, मी फक्त एक नश्वर आहे, पण विषयाच्या सापासारखा दिसणाऱ्या त्या शूर आणि उग्र योद्धाला मी पराभूत करू शकतो. त्याचे शब्द एका आव्हानासारखे हवेत लटकत होते, जणू नशिबाने हस्तक्षेप करण्याची धाडस केल्यामध्ये. जेव्हा संजय दुर्योधनच्या मुलासमोर उभा होता तेव्हा त्याचे डोळे तरुण योद्धा कर्णाकडे खेळले. म्हातारा नातू भीष्म त्याच्या जवळ आला आणि त्याच्या चेहऱ्यावर उग्र स्मित होते. त्याचे शब्द नदीच्या सौम्य प्रवाहासारखे शहाणपणाने भरलेले होते आणि त्याचा स्वर प्रोत्साहनाने भरलेला होता. कर्ण, तू नद्यासाठी समुद्रासारखा पोषण आणि शक्तीचा स्रोत आहेस. जसे सूर्य सर्व तेजस्वी शरीरांना प्रकाशित करतो, तसेच तुझी उपस्थिती आपल्या गडद काळात प्रकाश आणते. जशी सुपीक माती बियाण्यांना जीवन देते, तशीच तू सत्याचे रक्षण करणारा नीतिमान आहेस. तुझी करुणा सर्व प्राण्यांना पोषण देणाऱ्या ढगासारखी आहे. भीष्माचे शब्द कर्वीच्या महानतेचा पुरावा होते आणि त्याचे हृदय अभिमानाने फुलले होते. तुम्ही अनेक राजांना पराभूत केले आहे. तो पुढे म्हणाला, नागनजितसह जो एकेकाळी त्यांच्यापैकी सर्वात शक्तिशाली होता. तुम्ही कामोज, अमेश, विदेह आणि गंधर्वांना देखील पराभूत केले आहे. कर्ण, युद्धातील तुमचे पराक्रम अतुलनीय आहे. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याचे डोळे त्या तरुण योद्ध्याबद्दलच्या कौतुकाने चमकले. तुम्ही आमच्यासाठी विष्णूसारखे आहात, आमच्या कल्याणावर लक्ष ठेवणारे एक संरक्षक आहात. तुम्ही किरात, उत्पर, मेकल
आणि इतर अनेक जमातींना दुर्योधनाच्या आजवटीचे अधीन केले आहे. तुमचे शौर्य आणि शिक्का आशीचा दीपस्तंभ हे भीष्माचे शब्द गणाबद्दलच्या सखोल श्रद्धेच्या भावनेने भरलेले होते. तू केवळ एक योद्धा नाहीस, तर आमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना आश्रयस्थान आहेस. तो म्हणाला, हजार डोळ्यांच्या देवावर अवलंबून असलेल्या दिव्य देवाप्रमाणेच तुमचे कुटुंब संरक्षण आणि मार्गदर्शनासाठी तुमच्यावर अवलंबून आहे. युद्धात तुम्ही त्यांचे ढाल असलेच पाहिले, जसे तुम्ही नेहमी होता. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा कर्णचा चेहरा कृतज्ञतेने चमकला. त्याने आपले डोके त्या म्हाताऱ्या आजीकडे झुकवले. आदर आणि विनम्रतेचा एक हावभाव दृढनिश्चयाने भरलेला त्याचा आवाज म्हणाला, मी अपयशी होणार नाही. मी आपल्या सैन्याचे युद्धात नेतृत्व करेन आणि दुर्योधनाला विजय मिळवून देईन. भीष्मचा आशीर्वाद अजूनही त्याच्या मनात प्रतिध्वनित होत असताना कर्णाने कौरव सैन्याच्या विशाल छावणीतून मार्ग काढला. योद्धे त्याच्या पुढे निघून गेले. त्यांचे चेहरे आनंदाने आणि युद्धात नेतृत्व करण्यासाठी आलेल्या पराक्रमी सशस्त्र योद्ध्याबद्दल कौतुकाने भरलेले होते. कर्ण जेव्हा सैन्याच्या प्रमुखपदी विराजमान झाला तेव्हा कौरवांमध्ये जल्लोष आणि गर्जनाचा भडका उडाला. त्यांचे धनुष्य झुमळले आणि जल्लोषात हातपाय एकत्र ठोकले गेले. त्यांच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी लढवये सज्ज होत असताना लिवनीन गर्जनाच्या आवाजाने आणि शस्त्रास्त्रांच्या गडगड्याने हवा भरून गेली. कर्वीच्या नेतृत्वाखाली कौरव सैन्य युद्धात उतरण्यास तयार होते. सूर्य रणभूमीवर कोसळला आणि त्याने जमलेल्या योद्ध्यांवर सोनेरी चमक दाखवली. संजय त्यांच्यामध्ये उभा होता. त्याचे डोळे कर्ण या रथावर बसलेल्या पराक्रमी योद्ध्यावर खिळले होते. कर्णाला पाहताना दुर्योधनाचा चेहरा आनंदाने उजळला आणि तो म्हणाला, तुझ्या सुरक्षणाखाली असलेल्या या यजमानाला मला वाटते आता योग्य नेता मिळाला आहे. तो थांबला. त्याची नजर जमवलेल्या सैन्यावर झेपावत होती. ते आता स्थिर होऊ द्या, जे योग्य आणि आमच्या सामर्थ्यात आहे. कर्ण दुर्योधनाच्या शब्दांवर दयाळूपणे हसला. त्याचे डोळे राजाबद्दल आदराने चमकले. तो म्हणाला, हे माणसांमधील वाघा, आम्हाला सांग, कारण तू राजांमध्ये सर्वात शहाणा आहेस. ज्याला त्याची चिंता वाटते त्याने काय करावे हे दुसऱ्याला इतके चांगले दिसत नाही. त्याने इतर योद्ध्यांकडे नजर फिरवली. त्याचा आवाज दृढ निश्चयाने भरलेला होता. त्या सर्व राजांना तुला काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची इच्छा आहे. मला खात्री आहे की तू कोणतेही अयोग्य शब्द उच्चारणार नाहीस. जेव्हा दुर्योधनाचे बोलणे सुरू झाले तेव्हा त्याचे हावभाव उदास झाले. त्याचे डोळे झाकले गेले आणि त्याचा आवाज अधिक गंभीर झाला. तो म्हणाला, भीष्म हा आपला सेनापती होता. जसे तो होता त्याच्याकडे अनेक वर्षे पराक्रम आणि शिकण्याची क्षमता होती आणि त्याला आपल्या सर्व योद्ध्यांचा पाठिंबा होता. तो म्हणाला, हे कर्ण त्या उदात्त आत्म्याले मोठे वैभव मिळवून आणि मोठ्या संख्येने माझ्या शत्रूंचा वध करून त्याने 10 दिवस न्याय्य लढा देऊ आपले रक्षण केले. त्याने सर्वात कठीण पराक्रम साध्य केले. दुर्योधनचा आवाज भावनेने विदीर्ण झाला. तो पुढे म्हणाला, पण आता जेव्हा तो स्वर्गात चालणार आहे, ज्याला हे कर्ण तू योग्य समजतोस का? कर्णाने दुर्योधनाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याच्या कपाळावर विचारांची उधळण झाली. त्याने हळूच मान डोलावली. त्याचे डोळे कधीही राजाचा चेहरा सोडत नव्हते. नेत्याशिवाय सैन्य थोड्या वेळासाठीही युद्धात राहू शकत नाही. तो शेवटी म्हणाला, तुम्ही युद्धात अग्रणी आहात. पाण्यात सुकाणून नसलेल्या बोटीसारखी. खरे तर सुकाणून नसलेली बोट किंवा चालत नसलेली कार कुठेही जाईल. त्याचप्रमाणे नेत्याशिवाय असलेल्या यजमानांची दुर्दशा होईल. तो थांबला. पुन्हा एकदा जमलेल्या सैन्यावर त्याची नजर पडली. दुर्योधनाचे डोळे कर्णाकडे खिळले आणि तो तातडीने बोलला, म्हणून तुम्ही आमच्या सैन्यातील सर्व उच्च आत्म्याच्या योद्ध्यांमध्ये बघा आणि एक योग्य नेता शोधा, जो शांतनूच्या मुलाचा उत्तराधिकारी करू शकेल. तो म्हणाला, ज्याला तुम्ही युद्धात योग्य नेता मानाल तो निसंशयपणे आपण सर्वजण मिळून आपला नेता बनवू. कर्ण जेव्हा बोलू लागला तेव्हा कर्णचा चेहरा दृढनिश्चय झाला आहे. सर्व प्रमुख पुरुष उच्च मनाचे लोक आहेत. ते म्हणाले, जेव्हा संजय राजा दुर्योधनाच्या बाजूला उभा होता तेव्हा कर्ण उत्साहाने आणि दृढनिश्चयाने बोलत असताना तो लक्षपूर्वक ऐकत होता. ते शब्द मधमयामृतासारखे टपकत होते, ज्यामुळे हवा दृढनिश्चय आणि आशेच्या तेजाने भरून जात होती. जेव्हा कर्णाने बोलले संपवले तेव्हा दुर्योधन त्याचा विश्वासू सल्लागार द्रोणाकडे वळला, जो सैन्यात उभा होता. जेव्हा दुर्योधन बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे प्रखर प्रकाशाने चमकले. त्याचा आवाज युद्धभूमीवर एका प्रचंड वादळासारखा वाहू लागला. हे द्रोण, तो म्हणाला, तुम्ही उदात्त
आणि न्याय्य अशा सर्व गोष्टींचे मूर्त स्वरूप आहात. तुमचा जन्मसिद्ध अधिकार, तुमची वंशावळ, तुमची बुद्धी आणि युद्धातील तुमचे पराक्रम तुम्हाला इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ बनवतात. तुमच्याकडे महान नेत्याचे गुण आहेत. बुद्धिमत्ता, धोरण आणि आत्मसंयम तुमच्या तपश्चयेने तुम्हाला देवामध्ये स्थान मिळवून दिले आहे. आणि आमच्याविषयीची तुमची कृतज्ञता कमर्याद आहे. दुर्योधन बोलत असताना त्याच्या शब्दांनी जमलेल्या राल्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनी सर्वमतीने मान डोलावली. त्यांचे चेहरे शहाण्या बर्मनाबद्दल खरे आणि आदराने भरलेले होते. दुर्योधन पुढे म्हणाला, हे दोन आमचे रक्षण कर, जसे वासव आकाशाचे रक्षण करतो. आपला नेता म्हणून तुझ्याबरोबर आम्ही आमच्या शत्रूंना पराभूत करू. आणि विजयी होऊ सैन्याने जोरदार जल्लोष केला. त्यांचे आवाज सिंहांच्या सम्मुखीताप्रमाणे होऱ्यामधून प्रतिध्वनित झाले. दुर्योधनाच्या शब्दांनी प्रेरित होऊन राजे एका सुरात त्याच्या नावाचा जप करू लागले. त्यांचे आवाज समुद्राच्या लाटांसारखे उठू लागले आणि पडू लागले. द्रोण असे ते ओरडू लागले, जणू ते स्वतः देवांना त्यांच्या नेत्याला आशीर्वाद देण्यासाठी आवाहन करत होते. आनंदाने आणि अपेक्षेने भरलेले सैन्य त्यांच्या नवीन सेनापतीच्या पाठोपाठ युद्धात उतरण्यासाठी उत्सुक एका मोठ्या नदीसारखे पुढे सरकू लागले. जसा गोंधळ कमी होत गेला तसंच ते दोन पुढे सरकले. त्याचे डोळे पुढील कार्याची सखोल समज घेऊन चमकू लागले. त्याने दुर्योधनाकडे स्वीकृतीच्या डोक्याने पाहिले आणि हलक्या वाऱ्यासारखी युद्धभूमीवर फिरणाऱ्या आवाजात बोलू लागला. तो म्हणाला, मी तुम्हाला आमच्या शत्रूंविरुद्धच्या लढाईत घेऊन जाईन. माझ्या मार्गदर्शनाखाली इंद्राने दानवांचा वध केल्याप्रमाणेच आम्ही विजयी होऊ सैन्याने पुन्हा एकदा जय जयकार केला. त्यांचे आवाज खोऱ्यांमधून प्रतिध्वनित होत होते. जेव्हा ते त्यांच्या शत्रूंचा सामना करण्यास तयार होते, आपल्या नवीन सेनापतीकडे पाहताना दुर्योधनाचे डोळे विजयाने चमकले. मला माहित आहे की अर्जुन हल्ला करू शकणार नाही, तो आत्मविश्वासाने म्हणाला. तुझ्या नेतृत्वाखाली आम्ही युद्धात युधिष्ठिर आणि त्याच्या सर्व अनुयायांना पराभूत करू. सैन्याने त्यांची संमती व्यक्त केली. त्यांचे आवाज वाऱ्याने पुढे सरसावले आणि ते युद्धात पुढे सरसावले. युद्धग्रस्त योद्धे युद्धासाठी सज्ज होत असताना द्रोण त्यांच्यात उंच उभा होता. त्याचे डोळे तीव्र निर्धाराने गुजरले होते. तो लढाईचा निवडलेला नेता होता. कुरुक्षेत्राच्या युद्धग्रस्त मैदानावर सूर्य मावळत होता. जेव्हा पांडवांचा सामना करण्यासाठी सज्ज असलेले पूज्य गुरु आणि योद्धा जवळ उभे होते, ते राजा धृतराष्ट्रासमोर उभे होते. त्याचे डोळे तीव्र निर्धाराने चमकत होते. नव्हे, त्यांच्या सर्व शाखांमध्ये माहीत आहेत. द्रोणाने घोषित केले, मला शैव शस्त्र आणि इतर अनेक प्रकारच्या लढाया माहीत आहेत. मी पांडवाशी लढेन. पण हे राजा, मी तुम्हाला सावध केले पाहिजे की मी पिशाचाच्या पुत्राला पराभूत करू शकणार नाही. द्रोणाने पुढे म्हटल्याप्रमाणे धृतराष्ट्राचे डोळे चिंतेने गुंतवले. पांडवांबद्दल बोलायचे झाले तर ते आनंदी अंतःकरणाने माझ्यासमोर येणार नाही. तरीही मी त्यांच्याशी लढेन आणि सोमकाळचा पराभव करेन. आला धृतराष्ट्राने होकार दिल्याने द्रोणाला कौरव सैन्याची कमान सोपवण्यात आली. त्याने युद्धभूमीवर आपले स्थान घेतले. तेव्हा त्याचे सैन्य जल्लोष करत होते. ढोल जोरदार तान ठोकत होते आणि शंख त्यांच्या जोरदार विजयी स्वरांची गर्जना करत होते. जेव्हा द्रोण आपल्या सैन्याला युद्धात सज्ज करत होता, तेव्हा योद्ध्यांच्या पायाखालची जमीन थरथरत होती. ढोलांच्या आवाजाने आणि पोलादाच्या हालामारीने हवा भरून गेली होती. कर्ण हा पराक्रमी कार योद्धा कौरव सैन्याच्या अग्रभागी उभा होता, ज्याच्या दंडावर सूर्यासारखा चमकणाऱ्या हत्तीच्या दोऱ्याची प्रतिमा होती. अर्जुनाच्या नेतृत्वाखाली पांडव आपल्या सैन्याच्या डोक्यावर उभे होते. त्यांच्या झेंड्यावर वानराच्या तेंत्राचा ठसा होता. दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभे होते. त्यांचे योद्धेही युद्धासाठी उत्सुक होते. लढाई सुरू होताच त्यांच्या पायांखाली पृथ्वी थरथरत होती आणि संघर्षामुळे निर्माण झालेल्या धुळीने आकाश गडद झाले. युद्ध चिरले. द्रोणाने पांडवांवर बाणांचे वादळ सोडले. यज्ञ सेनाचा मुलगा धृष्टद्युम्न याने स्वतःच्या बाणांच्या वर्षावाने द्रोणांच्या सीमा मोडून काढल्या. परंतु पराक्रमी योद्ध्याने आपले सैन्य एकत्र केले आणि पुन्हा एकदा पुढे ढकललेल्या सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि युद्धभूमीला तळवीत चमक दिली. तेव्हा असे वाटले की जणू देवच पृथ्वीवर उतरले आहेत. युद्धाचा आवाज बहिरा झाला होता आणि रक्त आणि घामाच्या दुर्गंधीने हवा दाट झाली होती. द्रोणांच्या रथाने पांडवांच्या सैन्याला कोयत्याप्रमाणे कापून टाकले, ज्यामुळे त्याचा नाश झाला. त्या पराक्रमी योद्ध्याचा वेग आणि कौशल्य विस्मयकारक होते
आणि त्याच्या सैन्याने बेपर्वाईने युद्धात त्याचा पाठलाग केला. जसजसे युद्ध त्याच्या शिखरावर पोहोचले तसंच असे वाटले की द्रोण आणि कौरवांना विजयी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. परंतु सर्व धनुर्धरांपैकी सर्वात महान धनुर्धर अर्जुन पांडवांच्या सैन्याच्या प्रमुखाकडे खंबीरपणे उभा राहिला. त्याचे डोळे त्याच्या शत्रूकडे लक्षपूर्वक स्थिर झाले. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. त्याच्या समोर निर्माण झालेल्या गोंडावर सोनेरी चमक दाखवत होता. पांडवांचा पूज्य योद्धा आणि गुरु द्रोण आपल्या भव्य रथावर स्वार होऊन युद्धात उतरला. त्याच्या लाल घोड्यांनी वाऱ्यासारखी झेप घेतली आणि त्याने शत्रूवर बाणांचा ओघ सोडला. पांडवांच्या यजमानावर द्रोणाच्या बाणांचा पाऊस पडताना आणि खया आणि पाडणाऱ्या योद्ध्यांना डावीकडे आणि उजवीकडे मारताना कथाकार संजय आश्चर्याने पाहत होता. पोलादाच्या संघर्षाचा आवाज, जखमींच्या ओरडण्याचा आवाज आणि युद्धभूमीवरील खुरांच्या गडगडाटामुळे एक कर्कश आवाज निर्माण झाला, जो संपूर्ण देशभरात प्रतिध्वनित झाला. युद्ध सुरू असताना राजा युधिष्ठिराने आपल्या सैन्याला एकत्र केले आणि त्यांना द्रोणाला काळजीपूर्वक घेण्याचे आवाहन केले. अर्जुन आणि धृष्टद्युम्न या त्यांच्या काळातील दोन महान योद्ध्यांनी पूज्य गुरुच्या विरोधात कारवाईचे नेतृत्व केले. परंतु द्रोण हा काही सामान्य योद्धा नव्हता. तो निसर्गाची एक शक्ती होता, जो युद्धभूमीवर वादासारखा आपला क्रोध पसरवत होता. त्याच्या कुटुंबाच्या चिन्हाने सुशोभित केलेला त्याचा रथ स्वतःच्या इच्छेनुसार हलत होता, जणू तो युद्धाच्या आत्म्यांनीच चाललेला होता. द्रोणांच्या केसांमध्ये वारा उसळला आणि त्याने शत्रूच्या योद्ध्यांना सहजपणे चिरडताना त्याचे डोळे आतील अग्नीने चमकले. भीम आणि अर्जुनाच्या नेतृत्वाखाली पांडवांनी या हल्ल्याविरुद्ध शौर्याने लढा दिला. परंतु द्रोण अजय दिसत होता. त्याचे बाण घनदाट आणि वेगाने उडत होते, वारंवार अचूक प्रहार करत होते आणि शत्रूला दस्तीने परत पाठवत होते. युद्ध त्याच्या चरमोत्कर्षावर पोहोचताच द्रोणांचे मालरथ त्याच्या कुटुंबाच्या चिन्हासह सुशोभित केलेले एक चमकता सोनेरी झेंडा युद्धभूमीवर नाचत असल्याचे दिसत होते, ज्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर विनाशाची पायरी उरली होती. स्टील आणि रक्ताच्या उन्मादा लढणाऱ्या लढवय्यांच्या पायांखाली पृथ्वी थरथरत असल्याचे दिसत होते. अखेरीस ते धृष्टद्युम्नच होते, जे द्रोणाचे शत्रू असल्याचे सिद्ध झाले. त्याने एकाच बाणाने त्याला खाली पाडले, ज्याने त्याच्या हृदयाला विजेच्या खांबासारखे छेदले. गुरु त्याच्या रथातून पळताच युद्धभूमी गोंधळात पडली. दोन्ही बाजूंच्या योद्ध्यांनी मृत नायकाचा मृतदेह घेण्यासाठी धाव घेतली. द्रोण गमावल्याबद्दल देव स्वतःच रडत होते आणि त्यांच्या सामूहिक दुःखात पृथ्वी थरथरत होती. पांडवांनी विजयी पण थकलेले युद्धाच्या लुटीवर दावा करताना जोरदार गर्जना केली, परंतु विलयात देखील दुःखाची भावना त्यांच्यावर सावलीसारखी झटकत होती. युद्धभूमीवर धूळ जमत असताना संध्येचा आवाज त्या शांततेत कुजबुजत होता. द्रोणच्या अंतिम लढाईची कथा सांगत होता, त्याच्या शौर्याचा, त्याच्या कौशल्याचा आणि एक योद्धा म्हणून त्याच्या कर्तव्याप्रती असलेल्या त्याच्या अतूट समर्पणाचा पुरावा. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. त्याने हत्याकांडावर सोनेरी चमक दाखवली होती. हस्तिनापूरचा राजा आणि दुर्योधनाचा पिता धृतराष्ट्र आपल्या सिंहासनावर बसला होता. त्याचा चेहरा दुःखाने कोरला होता. तो आपल्या रथी संजयकडे वळला आणि त्याने विचारले, मला सांगा, माझ्या मुलाचा गुरु द्रोण युद्धात त्याचा शेवट कसा झाला? तो शत्रूच्या बाणाने केलेला तटका होता की लक्ष विचलित करण्याचा निष्काळजी क्षण? संजय द्रोणच्या निधनाची कथा सांगू लागला. तो म्हणाला, त्याला मारणारा कोणताही सामान्य योद्धा नव्हता. तो म्हणाला, प्रिशाताचा मुलगा धृष्टद्युम्न त्याच्यावर हल्ला करण्याची संधी मिळण्याची वाट पाहत होता. त्याने आपल्या सैन्यासह द्रोणाला वेढा घातला आणि जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा त्याने भयंकर हल्ला केला. संजयने पुढे म्हटल्याप्रमाणे धृतराष्ट्राचे डोळे रुंदावले. द्रोण तो पराक्रमी योद्धा, ज्याने 4 वेदांचा अभ्यास केला होता आणि सर्वांकडून वडामळण आणि क्षत्रिय म्हणून पूजला जात होता. तो जमिनीवर पडला. वाघाच्या कतड्यांनी सुशोभित केलेला त्याचा सोन्याचा रथ सोडून देण्यात आला होता. त्याचे घोडे अजूनही जोडलेले होते, परंतु आता स्थिर आहे. तर राजाचा आवाज भावनेने खचत होता. हे कसे होऊ शकते? माझ्या मुलाचे शिक्षक आणि मार्गदर्शक असलेले द्रोण युद्धात नेहमीच अजिंक्य राहिले होते. ते शत्रूचे दहन करणारे, नीतिमानांचे रक्षण करणारे आणि दुष्टांवर नियंत्रण ठेवणारे होते. युद्धभूमीवर त्यांची उपस्थिती माझ्या मुलासाठी आशेच्या दीपस्तंभासारखी होती. संजयने सहानुभूतीपूर्वक मान डोलावली.
हे राजा, मला माहित आहे की तू दुःखात बुडून गेला आहेस, पण सत्य हे आहे की नशीब नकारता येत नाही. आधी शुभ योद्धेही नशिबाच्या लहरीपणाला बळी पडू शकतात. त्या दिवशी युद्धभूमीवर त्याला पाहिलेल्या कोणासाठी द्रोणाचा मृत्यू आश्चर्यकारक नव्हता, धृतराष्ट्राने विचारले. पण हे कसे घडले? द्रोणाच्या बाजूले लढणारे, त्याला हानीपासून वाचवणारे योद्धे कोण होते? आणि त्याच्या घोड्यांचे काय, त्या भव्य प्राण्यांचे काय, जे इतक्या वर्षांपासून त्याच्या रथाला जोडलेले होते? संजय उत्तर देण्याआधीच मागे हटला. हे राजा, सत्य हे आहे की सर्वात मोठे योद्धेही लढाईच्या लाटामुळे बळी पडू शकतात. द्रोणाला वेढलेल्या किकाया, चिदिकरुषा, मत्स्य आणि इतर राजांनी त्याला सापावर मुंग्या असल्यासारखी जुगात दाबले आणि या गोंधळात धृष्टद्युम्नाने शेवटचा फटका मारला. राजाचे डोळे चमकताना दिसत होते. तो कुरकुर करत म्हणाला, मला माझी चेतना जात आहे. चला, हा संवाद तात्पुरता स्थगित करूया. जेव्हा मी माझा संयम परत मिळवतो तेव्हा मी तुम्हाला पुन्हा विचारतो. त्याच्या हाताच्या लाटांसह त्याने सनलेला मागे सारले आणि त्याच्या मनाच्या खोली हरवून विचारात बुडून गेला. हस्तिनापूरच्या राजावर सूर्य क्वचितच उगवला होता. तेव्हा धृतराष्ट्रांचे हृदय असल्या दुःखाने दुखू लागले. त्याचा मुलगा दुर्योधन कुठेच सापडला नाही आणि त्याचे सैन्य पांडवांच्या विरोधात डगमगत होते. एक शहाणा वशी वैसांपायन सावधगिरीचे शब्द घेऊन त्याच्याकडे आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. राजाच्या दुःखाने त्याला घासले होते आणि तो जमिनीवर पडला. त्याच्या सेवकांनी त्याला जिवंत करण्यासाठी धाव घेतली. जेव्हा त्यांनी त्याच्यावर सुगंधी पाणी शिंपडले आणि त्याला हळुवारपणे फुगवले, तेव्हा राजघराण्यातील महिलांनी त्याला घेरले. त्यांचे आवाज अश्रूंनी गुदमरले आणि त्यांनी त्याचे हात चोळले आणि त्याला उभे राहण्यास मदत केली. परंतु धृतराष्ट्र स्थिर राहिला, त्याच्या नैराश्यात हरवला. जेव्हा त्याच्या शरीरावर एक थरथरणे गेले, तेव्हा तो हळूहळू शुद्धीवर आला. राजाचे डोळे उघडे पडले आणि त्याने राग आणि नैराश्याच्या मिश्रणाने वैसांपायनाकडे पाहिले. मला सांगा, त्याने विचारले, माझ्या योद्ध्यांपैकी पांडवांना कोणी विरोध केला? कुंतीचा पराक्रमी मुलगा अजातशत्रूच्या विरोधात कोण उभा राहिला? ज्याने भाड्याच्या मंदिरासह हत्तीसारखे युद्ध केले? त्याचा आवाज रागाने थरथरत होता. वैशंपायनाने युद्धाची कथा सांगितली आणि धृतराष्ट्राने लक्षपूर्वक ऐकले. त्याने अर्जुनाच्या अविचल बाणाबद्दल ऐकले, जे त्याच्या शत्रूंच्या अंतःकरणात सहजपणे छेदित होते. भीमसेनाचा अविरत क्रोध जो त्याच्या मार्गात उभा होता, त्या सर्वांना चिरडून टाकणारा नकुलाचा वेगवान आणि मूक दृष्टिकोन ज्याचा सामना त्याला झाला, त्यांच्या अंतःकरणात भीती निर्माण करणारा वैशाखायनाचे शब्द ऐकून गाल्याचे दुःखाने तिरळे झाले. त्याने एकापाठोपाठ एक प्रत्येक योद्ध्याबद्दल विचारले. सत्यकी, पराक्रमी, अनुरुधर, सहदेव, विनम्रता आणि कठोर शौर्याचा राजकुमार युधन पुरुषामध्ये बैल, ज्याने सोवीर राजाच्या सैन्याला सहजपणे चिरडले होते. कथा जसजशी उलगडत गेली तसतशी धृतराष्ट्राची निराशा अधिकच तीव्र होत गेली. त्याच्या लक्षात आले की त्याचे सैन्य पांडवाशी बरोबरी करू शकत नाही आणि देवही त्यांच्या विरुद्ध शक्तीही असतील. माझे योद्धे केवळ नश्वर आहेत. तो वैसांपायनाला कुजबुजला गांधीवासारखे दैवी वादे चालवणाऱ्या राजजुनासारख्या लोकांना पराभूत करण्याची आशा ते कशी करू शकतात? स्वतःच्या पतनाची कहाणी ऐकताच राजाचे डोळे मिटून गेले. त्याला स्वतःला आणि त्याच्या मुलांना त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असलेल्या शक्तींनी नियंत्रित केलेले खेळ फक्त प्यादे म्हणून दिसले. आणि तरीही पराभवातही धृतराष्ट्राला त्याच्या योद्ध्यांनी सन्मानाने लढले. त्यांचे शौर्य प्रचंड प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध अविचल होते. या ज्ञानाने सांत्वन मिळाले जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि राजाला सोनेरी प्रकाशात झोकून देत होता, तसंच धृतराष्ट्रांचे विचार त्याचा मुलगा दुर्योधनाकडे वळले. त्याला माहीत होते की युद्ध हरले आहे आणि हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत होता. जेव्हा धृतराष्ट्र का अंधार आला, त्याच्या कक्षात बसला होता. त्याच्या सेवकांनी त्याला वेढले होते. त्याने त्याचा सारथी आणि सल्लागार संजय, ज्याला वासुदेव कृष्णाच्या, ज्याला गोविंद म्हणूनही ओळखले जाते, दिव्य पराक्रमांचे वर्णन करण्यासाठी बोलावले. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, मला कृष्णाच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या कथा सांगा. यमुना नदीच्या किनाऱ्यावरील जंगलात राहणाऱ्या शक्तिशाली दानव हयग्रीवाचा त्याने वध केला, त्या काळाबद्दल मला ऐकायचे आहे. कृष्ण तेव्हा फक्त एक मुलगा होता, परंतु त्याने या दुर्जय शत्रूचा वध करून आपले सामर्थ्य दाखवले. संजय ही कथा सांगू लागला. तुम्हाला माहिती आहे की हे राजा कृष्णाचे संगोपन नंद या गुलाठ्याने केले होते आणि तेथेच त्याने पहिल्यांदा आपली उल्लेखनीय ताकद दाखवली. त्याने हयग्रीवाची उघड्या बाहुनी हत्या केली आणि अगदी लहान वयातच स्वतःला गल्ली जाणारी शक्ती असल्याचे सिद्ध केलेली धृतराष्ट्राची उत्सुकता वाढली. जेव्हा संजय पुढे म्हणाला, हे राजा,
कृष्णाचे पराक्रम एवढ्यावर थांबले नाहीत. त्याने प्रलंब, नरद, जम्मा आणि पीक यांच्यासह पराक्रमी असुरांचा देखील वध केला. जे सर्व त्यांच्या अविश्वसनीय सामर्थ्यासाठी ओळखले जात होते. आणि मग नक्कीच एक शक्तिशाली राला काळस होता, ज्याचे रक्षण जरासंधाने केले होते. कृष्ण त्याच्या स्वतःच्या पराक्रमाच्या मदतीने युद्धात त्याच्याशी लढला आणि विजयी झाला. संजय बोलत असताना धृतराष्ट्राचे मन त्या काळाकडे वळले. जेव्हा त्याने कृष्णाचे अविश्वसनीय पराक्रम प्रत्यक्ष पाहिले होते, त्याला आठवते की कृष्णाने सुसेनाचा राजा सुमंत आणि त्याच्या संपूर्ण सैन्याचा एकट्याने कसा पराभव केला होता. आणि मग एक वेळ आली, संजय म्हणाला, जेव्हा कृष्णाने स्वतःहून सर्व राजांचा पराभव केला आणि गांधारांच्या राजाच्या मुलीला आपली वधू म्हणून स्वीकारले. त्या संतत राजांना त्याच्या लग्नाच्या गाडीशी घोड्यासारखे जोडले गेले, जे चामुगाने जखडले गेले होते. धृतराष्ट्राने आश्चर्याने डोके खालवले. कृष्णाने कशा प्रकारे सैन्याच्या पूर्ण अक्षयीचा स्वामी रासन त्याला दुसऱ्याच्या उपकरणाद्वारे ठार मारले होते याची आठवण करून दिली. आणि एक काळ असा होता जेव्हा त्याने चिदीच्या पराक्रमी राजाला एखाद्या प्राण्याप्रमाणे अर्घ्याविषयी झालेल्या वादाच्या वेळी ठार मारले. जेव्हा संजयने आपली कथा पुढे चालू ठेवली, तेव्हा धृतराष्ट्राचे विचार पांडव आणि कौरवांमध्ये कागाने युद्धाकडे वळले. त्याला माहित होते की कृष्ण हा त्यांच्या विजयाचा कणा आहे आणि जर त्याने पांडवांच्या सैन्यात सामील झाले तर त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. युद्ध कसे झाले याबद्दल मला सर्व काही सांगा, धृतराष्ट्र म्हणाला. त्याचा आवाज मिसळ स्वरांनी भरलेला होता. सूर्य कळंबून कोसळला. जेव्हा संध्या राजा धृतराष्ट्रासमोर उभा होता, तो पांडवांच्या हाती पडलेला पराक्रमी योद्धा आणि कुरुचा गुरु द्रोण याची कथा सांगत होता. जेव्हा तो बोलू लागला तेव्हा राजाच्या अंतःकरणात भावनांचे मिश्रण फिरत होते. त्याचे डोळे संजय लक्षपूर्वक केंद्रित करत होते. धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधनाने एकदा स्वतः द्रोणाकडून सैन्याची कमान मागितली होती आणि त्या बदल्यात द्रोणाने त्याला एक वरदान दिले होते. परंतु एखाद्या अपेक्षेप्रमाणे युधिष्ठिरचा मृत्यू मागण्याऐवजी दुर्योधनाने त्याच्या भावाला त्याच्याकडे जिवंत आणण्याची मागणी केली होती. त्याला पुन्हा एकदा फाशी देऊन पराभूत केले होते. संधीच्या शब्दांनी दृश्य स्पष्टपणे रंगवले. कुंतीचा मुलगा युधिष्ठिर, ज्याची फक्त तुझी इच्छा आहे, तू निसंशयपणे आहेस. हे दुर्योधन द्रोणाबद्दल अज्ञानी नाहीस, बुद्धिमान आणि न्यायी. द्रोणाने दुर्योधनाचा ऋतू पाहिला होता. त्याला माहित होते की युधिष्ठिर एक न्यायी राजा होता जो सर्वांचा प्रिय होता आणि त्याच्या मृत्यूमुळे कौरवांना विजय मिळणार नाही. त्याऐवजी यामुळे केवळ अधिक जोग आणि रक्तपात होईल. संजयने वर्णन केले की द्रोणाने दुर्योधनाच्या या कुटील हेतूबद्दल कसे विचार केले होते आणि त्याच्या कृतींचे परिणाम मोजले होते की एका क्षणाच्या चिंतनानंतर द्रोणाने दुर्योधनाची विनंती मान्य केली होती, परंतु एका अटीसह अर्जुनाला युद्धभूमीतून काढून टाका रे. कारण जर पाहत राहिला तर देव आणि असुरही त्याला युद्धात सामोरे जाण्याचे धाडस करणार नाहीत. द्रोणाच्या वचनाचे वर्णन करताना संजयचे शब्द श्रद्धेने फुटले. जर वीर अर्जुनाने युद्धात युधिष्ठिराला संरक्षण दिले नाही तर तुम्हाला कदाचित सर्वात मोठा पांडव आधीच तुमच्या नियंत्रणाखाली आणला आहे असे वाटेल. जेव्हा संजयने आपली कथा पुढे चालू ठेवली तेव्हा हे स्पष्ट झाले की दुर्योधनाला पांडवाबद्दलच्या द्रोणाच्या पक्षपातीपणाची जाणीव होती. द्रोणाने युधिष्ठिराला जिवंत पकडण्याचे वचन दिले होते. हे सत्य घोषित करून त्याने हे आपल्या सैन्यासमोर उघड केले होते. राजाचे डोळे त्याच्या स्वतःच्या कृतींच्या परिणामांचे वजन करत विचारात हरवलेला ऐकताना चमकताना दिसले. संजयने आपले खाते संपल्यानंतर वातावरण तणावाने भरलेले होते. यामुळे धृतराष्ट्राला युद्धाची निरर्थकता आणि स्वतःच्या इच्छेचे स्वरूप याचा विचार करावा लागला. त्या क्षणी असे वाटले की कौरवांचे भवितव्य त्यांच्या स्वतःच्या अहंकाराच्या वजनाखाली अडकणार असलेल्या धाग्यासारखे अस्थिरपणे लटकले होते. युद्धभूमीवर जमलेल्या विशाल सैन्यावर सूर्य कोसळला. राजा द्रोण एक कुशल योद्धा आणि महान अर्जुनाचा गुरु याने पांडवांचा न्याय राजा युधिष्ठिराला पकडण्याची शपथ घेतली. वचन दिले गेले होते आणि त्या देशातील राजांनी या प्रयत्नाला पाठिंबा देण्याचे वचन दिले होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. द्रोणांच्या वधाची बातमी पांडवांच्या छावणीत सर्वत्र पसरताच योद्ध्यांकडून जोरदार गर्जना झाली. शंखनाद झाला, ढोलांचा गडगडाट झाला आणि टाळ्यांचा आवाज झाला, ज्यामुळे पृथ्वीचा पाया हादरला. तथापि त्याच्या हेरांनी त्याला द्रोणांच्या हेतूबद्दल आधीच माहिती दिली होती. हे जाणून युधिष्ठिर शांत आणि एकत्रित राहिला. आपल्या भावांना आणि आपल्या बाजूला उभे असलेल्या इतर राजांना बोलावून युधिष्ठिराने अर्जुनाला उद्देशून म्हटले, हे माणसामधील वाघ, तुम्ही द्रोणांच्या व्रताबद्दल ऐकले आहे. तो उद्देश साध्य होण्यापासून रोखण्यासाठी
आपण उपाययोजना करूया. त्याने अर्जुनाकडे सखोल विश्वासाने पाहिले आणि त्याला त्याच्या बाजूने लढण्यास सांगितले, जेणेकरून दुर्योधन त्याच्या भावाला पकडण्यात यशस्वी होणार नाही. अर्जुनाने मात्र आपल्या पूज्य गुरुविरुद्ध युद्धात भाग घेण्यास नकार दिला. माझ्या गुरुची कत्तल मी कधीच करू शकत नाही, तो म्हणाला. म्हणून हे राजा, मी तुला सोडण्यास कधीही संमती देऊ शकत नाही. माझ्या गुरुविरुद्ध लढण्यापेक्षा मी युद्धात माझे जीवन समर्पित करणे पसंत करेन. त्याचे शब्द दृढनिश्चय आणि भक्तीने भरलेले होते, कारण त्याने युधिष्ठिराला त्याच्या अतूट निष्ठेचे वचन दिले होते. पांडवांच्या सैन्याने युद्धासाठी तयारी करत असताना ढोल झांजर आणि लहान ढोलांच्या आवाजाने पुन्हा एकदा हवा भरून गेली. उंचावलेल्या योद्ध्यांनी जोरदार गर्जना केल्या. त्यांच्या धनुधरांच्या तारांनी आकाशात प्रतिध्वनित होणाऱ्या अपशकुन ध्वनीने झपाटलेले होते. द्रोणांच्या नेतृत्वाखालील कुरु लोकांनी दयाळूपणे प्रत्युत्तर दिले आणि स्वतःला एका भक्कम लढाईत सज्ज केले. दोन्ही सैन्यांमध्ये टक्कर होत असताना रक्त आणि घामाच्या सुगंधाने हवा भरून गेली होती. हवेत बाण उसळत होते. त्यांचे प्राणघातक तोक सूर्यप्रकाशात चमकत होते. दोन धगधगत्या सूर्यासारखे आपल्या सैन्याच्या अग्रभागी स्वार होत पांडवांच्या पायाखालच्या तुकड्यांना चिरत होता. त्याचे धारदार खांब सर्व दिशांनी उडत होते. पांडवांच्या अंतकरणात भीती निर्माण करत होते. जरी ते शिवयोद्धे असते तरी ते द्रोणाच्या सैन्याच्या सामर्थ्याचा सामना करू शकले नाहीत. दुर्योधनाच्या सैन्यातील पराक्रमी रथ योद्ध्यांनाही द्रोण आणि अर्जुनाच्या संयुक्त सैन्याशी बरोबरी करता आली नाही. त्यांच्या पूज्य गुरु आणि त्याच्या मुलाच्या संरक्षणाखाली दोन्ही सैन्य कालांतराने गोठलेले दिसत होते, जसे की रात्रीच्या शांततेत उभ्या असलेल्या दोन बहरणाऱ्या जंगलांसारखे. द्रोणांचा रथ त्याच्यामधून जात होता. प्रख्यात योद्धा द्रोण त्याच्या सुवर्ण रथात चढत असताना युद्धभूमीवर सूर्य मावत होता. त्याचे धनुष्य शिल्पकलेचा एक चमत्कार प्रत्येक झंझावातासह गाताना दिसत होते. त्याचा आवाज मेघगर्जनेच्या घरघराटासारखा हवेत प्रतिध्वनित होत होता. पांडवांचे यजमान त्याला पाहून थरथरत होते. त्यांच्या तुकड्या त्याच्या कल्ल्याच्या प्रकोपापूर्वी विखुरल्या जात होत्या. जेव्हा द्रोण शत्रूच्या तुकड्यामधून फिरत होता तेव्हा त्याचे बाण वेगाने आणि अचूकपणे उडत होते, ज्याने रथ योद्धे, घोडेस्वार आणि हत्ती योद्ध्यांना सारखेच खाली पाडले. त्याचा रथ त्याच्या सोनेरी डेक्स ढगांमध्ये विलीसारखा चमकताना दिसत होता, ज्याने तो पाहणाऱ्या सर्वांच्या अंतकरणात भीती निर्माण केली. त्याच्या रागाच्या प्रभावाखाली पृथ्वी थरथर कापत होतीलाही जोरात सुरू होती. ज्याच्या मध्यभागी द्रोण होते. युधिष्ठिरच्या नेतृत्वाखाली पांडव योद्धे सर्व बाजूनी त्याच्या दिशेने धावले, पण तो ठाम उभा राहिला. त्याने त्यांच्यावर बाणाच्या मागोमाग बाण सोडताना याचा धनुष्य गात होता. पोलादावरील पोलादाचा संघर्ष हवेत प्रतिध्वनित होत होता आणि जखमींच्या आणि मरणाऱ्या लोकांच्या रडण्याने आकाश भरून जात होते. जर जसे युद्ध त्याच्या शिखरावर पोहोचले तसंच इतर योद्ध्यांनी लढाई आपली पाय घेतली. फसवणुकीत निपुण असलेला शकुनी सहदेवशी भिडला तर सुलाचा मुलगा भीमसेनाशी भिडला. नंतरचे दोघे पायी लढले. त्यांची गदा दोन डोंगरा शिखरांसारखी खेळत असताना एकत्र कोसळली. जवळ दोन शत्रूच्या रेषांवर विध्वस्त करत राहिला. त्याचे बाण नेराने आणि खरे उडत होते. प्रागज्योतिष प्रदेशातील एक पराक्रमी योद्धा भगदत्ताने राजा द्रुपदाशी एकाच लढाईत झुंज दिली. त्यांची लढाई बघण्यासारखी होती. भीमसेना विविंसाटीशी भिडला, परंतु नंतरचा एक जबरदस्त शत्रू ठरला. त्याने भीमसेनाच्या घोड्यांवर चढाई करण्यापूर्वी उभी मारली राही. जसजशी तीव्र होत गेली तसंच इतर योद्ध्यांनी लढाईत आपली पाय घेतली. एक कुशल धनुर्धर असलेल्या सात्यकीने कृतवर मानला एकाच बाणाने छातीतून छेदले, तर धृष्टकेतूने त्यांच्या युद्ध कौशल्याचे प्रदर्शन असलेल्या कृपाशी झुंज दिली. विराटने त्याच्या मत्स्य योद्ध्यांच्या मदतीने विकर्तनाच्या मुलाचा प्रतिकार केला आणि राजा द्रुपदी भंजताचा सामना केला. ही लढाई स्टील आणि रक्ताची होती, ज्यात सर्व बाजूनी योद्धे गिळले होते. द्रोण त्याच्या मध्यभागी उभा होता. त्याने शत्रूच्या रेषांवर बाणानंतर बाण सोडताना त्याचा धनुष्य गात होता. त्याच्या रागाच्या प्रभावाखाली पृथ्वी थरथर कापत होती आणि जखमी आणि मरणाऱ्या लोकांच्या ओरडण्याने आकाश स्वतःच गुंजत होते. नाही जसजशी तीव्र होत गेली तसंच असे वाटत होते की द्रोणांच्या सामर्थ्याच्या विरोधात कोणताही योद्धा उभा राहू शकत नाही. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत गेले. ज्यांनी त्याला विरोध करण्याचे धाडस केले त्या सर्वांना खाली पाडले. ही लढाई त्याच्या अविचल पराक्रमाची आणि पांडवांच्या सैन्याची साक्ष होती.
कुरु आणि पांडव यांच्यातील भीषण युद्धादरम्यान हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्राने आपल्या रथी संलेला पूर्वी घडलेले एका रोमांचक द्वंद्व युद्धाचे वर्णन करण्याची विनंती केली. ज्यांना युद्ध उलगडताना दिसत होते त्यांच्याबद्दल धृतराष्ट्र असलेला हेवा स्पष्ट होता, कारण त्याने त्याचे वर्णन देव आणि असुरांसाठी योग्य असा एक देखावा असे केले होते. संदेह होकार दे अर्थायनी साल्याविरुद्ध सुभद्राचा मुलगा भीम याची कथा सांगितली. हे दृश्य त्याच्या चालकाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या साल्याने भीमाला सामोरे जाण्यासाठी त्याच्या रथातून उडी मारताना घडले. दोन्ही योद्ध्यांनी त्यांची प्रचंड लोखंडी गदा पकडली आणि एकमेकांना प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या हालचाली वेगवान आणि प्राणघातक होत्या. दोन युद्ध सुरू होताच रणांगण नावालांच्या कोलाहलात उफाळून आले. रणशिंगळे वाजले, शंखनाद झाला, ढोलांचा गडगडाट झाला आणि हवेत युनिल गर्जनाचा आवाज झाला. साल्या आणि भीम हे दोन लढवय्ये दोन दिग्गजांसारखे होते. त्यांची गदा सूर्यप्रकाशात चमकत होती. जेव्हा ते उडणाऱ्या ठिंग्या पाठवणाऱ्या शक्तीशी भिडले द्वंद्व सुरू झाले. प्रत्येक फटका कर्णबधीर प्रभावासह पडला, ज्यामुळे दोन्ही योद्धे मागे हटले, पण दोघांनाही वर्षमा मिळवता आला नाही. त्यांची ताकद आणि क्रूरता केवळ युद्धाच्या उग्रतेशी जुळली. अखेरीस अनंत काळासारखे वाटणाऱ्या लढाईनंतर साल्याची गदा भीमाच्या चिरडून टाकणाऱ्या फटक्यात फुटली. जेव्हा साल्या मैदानावर पराभूत झाला होता तेव्हा त्याचा का योद्धा कृतवर्मन त्याच्या मदतीला धावला. त्याला त्याच्या रथावर सगवून त्याला शर्यतीतून दूर नेले. दरम्यान भीम उठला. त्याची विशाल चौकट युद्धभूमीवर एका विशाल स्तंभासारखी उंच होती. त्याची गदा अजूनही त्याच्या हातात होती. साल्याच्या माघार पाहण्याने धृतराष्ट्राच्या सैन्यात थकाप उडाला. त्याचे मुलगे, त्यांचे हत्ती, पायदळ सैनिक आणि घोडेस्वार सर्व भीतीपोटी थरगत होते, कारण ते शेपूट वळले आणि गोंधळात पळून गेले. दुसरीकडे पांडव द्वंद्व युद्धातून विजयी झाले. त्याचे शौर्य आणि सामर्थ्य युद्धभूमीवर धगधगत्या आगीसारखे पसरले. दृश्यात होत असताना पांडवांनी विजयी गर्जने आणि शंख, ढोल, झांज आणि इतर वाद्यांच्या आवाजाने आपला विजय साजरा केला. त्या क्षणी ते चमकून उभे होते. त्यांचे वैभव आकाशातील कोणत्याही ताऱ्यापेक्षा अधिक उजळले होते. युद्ध चिरळे त्याचा प्रकोप कौलर होता. कर्णाचा शूरपुत्र वोलसेन पांडवांच्या हल्ल्यापासून कौरवांच्या सैन्याचा एकट्याने बचाव करत असताना संजय आश्चर्याने पाहत होता. जादूच्या पराक्रमाच्या प्रदर्शनासह त्याने हजारो बाण मारले, जे पुरुष, घोडे, रथ आणि हत्तींना छेदत होते. उन्हाळ्यातील सूर्याच्या तेजाला टक्कर देणारे त्यांचे सामर्थ्य कुंचा मुलगा सातानिकाच्या नेतृत्वाखाली पांडवांनी उर्सेनाला घेण्यासाठी धाव घेतली, परंतु तरुण योद्ध्याने त्यांना सहजपणे चिरडले. द्रौपदीचे पुत्र त्यांच्या भावाला वाचवण्याचा निर्धार करून लढाई सामील झाले आणि लवकरच त्यांच्या बाणांच्या वर्षावाने कर्णचा मुलगा अदृश्य झाला. तथापि द्रोणचा मुलगा अश्वत्थामा पांडवांच्या पराक्रमी योद्ध्यांना विविध बाणांनी झाकून त्वरित त्याच्या मदतीला आला. दोन्ही सैन्यामधील लढाई तीव्र झाली. दोन्ही बाजूंनी हार मानली नाही. शूर कौरव आणि पांडव लढिले. त्यांचा राग आणि वैमनस्य भूतकाळातील गुन्ह्यामुळे वाढले. आकाशात लढणाऱ्या गरुड आणि नागांसारखी त्यांची शरीरे गुजा उत्सर्जित होती. भीमकर्ण कृपा दोन अश्वत्थामा प्रिशताचा मुलगा सात्यकी आणि मत्स्यांचा शासक यांच्यात संघर्ष झाला. त्यांची उपस्थिती युगाच्या शेवटी उगवणाऱ्या सर्व विनाशकारी सूर्यासारखी मैदानाची उजळणी करत होती. लाई जसजशी तीव्र होत गेली तसच कौरवांचे सैन्य हतबल होऊ लागले. रागाच्या भारत त्याचे डोळे उजळले. द्रोण पांडवांच्या तुकड्यांमध्ये घुसून त्याच्या पुढे विनाशाचा मार्ग सोडून गेला. त्याने युधिष्ठिरच्या गाडीच्या चाकांचा रक्षक असलेल्या कुमाराला ठार मारले आणि स्वतः युधिष्ठिराविरुद्ध पुढे सरकत राहिला. पांडवांच्या सैन्याने मात्र हार मानण्यास नकार दिला. त्यांनी द्रोणाला सर्व बाजूंनी वेगा घातला आणि त्याच्या प्रतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करताना असंख्य बाण विखुरले. पांचालांचा राजकुमार व्याघ्रदत्तने 50 तोफदार बाणांनी द्रोणाला छेदले आणि सिंहसेनाने लगेचच त्याचा पाठलाग केला. रागाच्या भरात त्याच्या डोळ्यांनी सिंहसेन आणि व्याघ्रदत्त या दोघांच्या चड्डीतील कानातले सजवलेली डोकी द्रोणाने तापली. त्याने पांडवांच्या इतर पराक्रमी योद्ध्यांना युधिष्ठिरच्या रथासमोर सर्वांचा नाश करणाऱ्या मृत्यूप्रमाणे उभे राहून बाणांच्या वर्षावाने त्रास दिला. युधिष्ठिरच्या सैन्यातील योद्धे हताश होऊन ओरडले. गाजा मारला गेला जेव्हा द्रोण विजयी झाला, पण त्यांचे रडणे
अल्पकाळ टिकले, कारण कुंतीचा मुलगा अर्जुन अचानक घटनास्थळी प्रकट झाला. त्याने त्याच्या रथाच्या खडखड्याने हवा भळली आणि रक्ताची एक नदी तयार केली, ज्याने शूर योद्ध्यांना वृतांच्या राज्यात नेले. दिवसाप्रमाणे पांडवांच्या आणि कौरवांच्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवणारा सूर्य रणभूमीवर मावळत होता. दिवसाच्या लढाईने थकलेले दोन्ही बाजूंचे सैन्य त्यांच्या तंबूमध्ये मागे हटले होते, परंतु शांततेत कौरव गुरु आणि कौरव सैन्याचा सेनापती द्रोणावर अस्वस्थतेची भावना स्थायिक झाली. द्रोण त्याच्या पुतण्या दुर्योधनाकडे गेला. त्याचे डोळे चिंतेने भरलेले होते. मी तुम्हाला आधीच सांगितले होते. त्याचा आवाज खेदाने जड झाला. तो म्हणाला, जेव्हा अर्जुन युधिष्ठिरच्या बाजूने असतो तेव्हा तो युद्धात अजय असतो. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूनही आम्ही त्याला पराभूत करू शकलो नाही. जर अर्जुनाला केवळ राजाच्या बाजूने खेचले जाऊ शकले असते तर मी युधिष्ठिराला पकडले असते आणि त्याला तुमच्या ताब्यात आणले असते. दुर्योधन लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन शक्यताशी झुंज देत होते. त्याला माहित होते की द्रोण बरोबर होता. अर्जुन ही युद्धभूमीवर घडली जाणारी एक शक्ती होती आणि म्हणून तो युद्धासाठी उत्सुक असलेल्या योद्धांच्या शक्तिशाली कुळाकडे वळला. त्रिदर्तांचा नेता सत्यव्रत त्याच्या 4 भावासह पुढे आला. अर्जुनाने आम्हाला अनेक वेळा अपमानित केले आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज दृढनिश्चयाने जळत होता. आम्ही त्याला मैदानाबाहेर घेऊन जाऊ आणि त्याचा वध करू, कितीही किंमत मोजावी लागली तरी. राणी म्हणून त्रिगर्तांनी दुर्योधनाला शपथ दिली, एक तर ते अर्जुनाला पराभूत करतील किंवा प्रयत्न करून मरण पत्करणार. या उदात्त कार्याप्रती त्यांच्या बांधिलकीचे प्रतीक म्हणून त्यांनी युद्धभूमीवर आग लावली आणि ते ज्वालासमोर उभे असताना त्यांनी देवांना आवाहन केले आणि शपथ घेतली की जर ते अर्जुनाचा वध करण्यात अयशस्वी ठरले तर ज्यांनी कधीही शपथ घेतली नाही त्यांच्यासाठी राखीव असलेले मरणोत्तर क्षेत्र त्यांचे असेल. दरम्यान युधिष्ठिराने अर्जुनाला बोलावले, ज्याने त्याला द्रोणाच्या योजनेबद्दल सांगितले. माझ्या मुला, तू माझे रक्षण केलेच पाहिजेस, तो म्हणाला. त्याचे डोळे विश्वासाने भरलेले होते आणि म्हणून अर्जुन आपल्या राजाचे रक्षण करण्यासाठी आणि स्वतःच्या शक्तीचे पालन करण्यासाठी तयार होऊन त्रिगर्तांचा सामना करण्यासाठी निघाला. युद्धभूमीवर दोन्ही सैन्यामध्ये झटापट होत असताना ढोल आणि शंखांचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता. पावसाळ्याच्या पावसामुळे उसळलेल्या गंगा आणि सरयू नद्या युद्धाच्या गोंधळात जिवंत होत असल्यासारखे वाटत होते आणि अर्जुनाने भुकेल्या सिंहासारखा आपल्या शिकारीचा पाठलाग केला आणि त्रिगर्तांवर आपला क्रोध पसरवण्याची तयारी दर्शवली. का मोठ्या संघर्षासाठी मंच तयार करण्यात आला होता, जो राज्याचा पायाच हादरून टाकेल आणि त्याच्या राज्यकर्त्यांचे भवितव्य ठेवेल. युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य कोसळला. जेव्हा युद्धांची एक प्रचंड शक्ती असलेल्या संसप्तकांनी त्यांची ताकद जमवली, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अपेक्षा कोरून त्यांनी अर्ध चंद्राच्या आकारात एक रांग तयार केली. त्यांचे रथ खुल्या मैदानावर पोलादाच्या फलकसारखे उभे होते. मुकुटधारी शिरस्त्राण असलेला प्रख्यात योद्धा अर्जुन त्यांच्या दिशेने जात असताना संसप्तकांचे डोळे आनंदाने उजळले. ते आकाशात आणि 4 मुख्य दिशांना विजयी सिंहांच्या समुगितासारखे त्यांचे आवाज गुंजणाऱ्या गर्जेला कळत होते. ते त्यांच्या शत्रूला सामोरे जाण्याच्या तयारीत असताना युद्धाच्या गर्जनेने हवा प्रतिध्वनित होत होती. कथावाचक संजय अर्जुन जेव्हा संसप्तकांच्या तुकड्यांजवळ पोहोचत होता तेव्हा त्याला अतिशय उत्सुकतेने पाहत होता. एक स्मितहास्य करत तो कृष्णाकडे वळला आणि म्हणाला, हे पहा, ज्याच्याकडे तुझ्या आईसाठी देवकी आहे, ते त्रिगर्त बंधू जे युद्धात नष्ट होणार आहेत. ते रडत असताना आनंदाने भरून जातात. अर्जुनाचा शंख देवदत्त सोन्यासारखा चमकला जेव्हा त्याने तो मोठ्या ताकदीने फडकवला. शंखची घळकी भरली होती आणि संसप्तकांचे रथाचे यजमान भीतीने गोठले होते. त्यांचे प्राणी भीतीने अर्धांवायू झाले होते. ते सामूहिक किंचाळत होते. त्यांचे डोळे भीतीपोटी उघडे होते. जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने घाबरलेले त्रिगर्तांनी त्यांचा संयम परत मिळवला आणि अर्जुनावर बाणांचा मारा केला, परंतु कुशल योद्ध्याने त्यांना सहजपणे चिरडले. त्याने 5 आणि 10 बाण मारले आणि गव्हाच्या कोयत्याप्रमाणे प्रक्षेपणाच्या गारगोटीतून कापले. संसप्तकांच्या बाणांनी अर्जुनाच्या मुकुटाला छेदले, परंतु तो ठामपणे उभा राहिला. त्याचे सोन्याने सुशोभित शिरस्त्राण नव्याने उदयास आलेल्या सूर्यासारखे चमकलेले जोरात सुरू होती. दोन्ही सैन्य स्टील
आणि रथाच्या उन्मादात भिडले. त्रिगर्तांचा नेता सुधन्वानाने आपल्या सैनिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्जुन असा प्रयत्न करत होता. रुंद डोक्याच्या बाणाने त्याने सुबाहूच्या रथाच्या सभोवतालची तांबड्याची कुंपण कापली आणि त्याच्या घोड्यांचा वध केला. त्रिगर्त ढासळायला लागले तेव्हा त्यांचे सोन्याचे ठसे जमिनीवर कोसळले होते. सुधन्वान स्वतः अर्जुनाच्या बाणांवर पडला. त्याचे डोके झाडापासून तोडल्या गेलेल्या पिकलेल्या फळासारखे त्याच्या खोडापासून तोडले गेले. सहसप्तकांचे सैन्य तुटले आणि घाबरून पळून गेले आणि त्यांचे पडलेले साथीदार सोडून गेले. रागाच्या भयात वासवाचा मुलगा अर्जुनाने पळून जाणाऱ्या यजमानावर बाणांचा कळप सोडला आणि कापणीच्या शेतातील कोयत्याप्रमाणे त्यांना चिरडले. त्रिगर्त गोडून उभे राहिले. भीतीपोटी त्यांना अर्धवाळू झाला, कारण पार्थाचे सरळ खांब वादळी वाऱ्यासारखे त्यांच्या अंगेत शिरले म्हणून. संदेह हे पाहत असताना त्याचे शत्रू ज्यांनी युद्धात हार मानण्यास नकार दिला त्या सहसप्तकांकडे पाहत असताना अर्जुनाचे डोळे दृढ निश्चयाने चमकले. तो त्याचा सारथी आणि मित्र कृष्णाकडे वळला आणि घोड्यांना पुढे ढकलल्याची त्याला विनंती केली. आपण त्यांना बाल्या बाहूंचे आणि धनुर्धराचे खरे सामर्थ्य दाखवूया, अर्जुनाने घोषित केले. त्याचा आवाज अपेक्षेने थरथरत होता. आज मी त्यांच्यावर एक क्रोध आणणार आहे जो युगानुयुगी लक्षात राही. कृष्ण हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकले जेव्हा त्याने होकारार्थी मान डोलावली. त्याने रथाच्या घोड्यांची लगाम पकडली आणि ती जिवंत ज्वालांसारखी पुढे झेपावली. गाडी स्वतः जिवंत होत होती. त्याची चाके वेगाने आणि उग्रतेने फिरत होती, ज्यामुळे ते पाहणारे सर्वजण आश्चर्यचकित झाले. जेव्हा ते सहसप्तकांकडे धावू लागले तेव्हा अर्जुनाने त्याचे गांधीव धनुष्य पकडले, ज्याची दोरी तलावाने गुलत होत युद्ध जोरात सुरू होते. एका वादळी समुद्रासारखे अर्जुन आणि कृष्णाला घेणारे सहसप्तक. पण अर्जुन हतबल झाला. त्याने एकापाठोपाठ एक बाण सोडताना त्याचे लक्ष शत्रूच्या रेषेवर केंद्रित केले. प्रत्येकाला प्राणघातक अचूकतेसह त्याची खून सापडली. लोखंडी संघर्षाच्या कर्कश आवाजाने आणि जखमींच्या ओरड्याने हवा भरून गेली. दरम्यान अर्जुनचा संताप वाढत असताना कृष्णाने काळजी आणि कौतुकाचे मिश्रण पाहिले. त्याला माहित होते की त्याच्या मित्राच्या क्रोधाला कमी लेखू नये, कारण की या क्षणी अर्जुन ही निसर्गाची एक शक्ती होती जी न थांबणारी आणि अविचल होती. जसजशी लढाई सुरू झाली तसतसे कृष्णाचे शब्द युद्धाच्या आरडाओरड्यात हरवले. हे पार्थ, तू कुठे आहेस? मला तू दिसत नाहीस. पण अर्जुन डगमगला नाही. त्याचे मन त्याच्या ध्येयावर स्थिर झाले, कारण त्याने एकाच वेळी कुठूनही आणि सर्वत्र येत असल्यासारखे वाटारे बाण सोडले. सहसप्तक मागे हटले. त्यांच्या रेषा खाल्ल्याखाली हलत होत्या आणि मग एका क्षणात युद्धाची लाट वळली, कारण अर्जुनाच्या वायव्य शस्त्राने शत्रूचा बाणांचा पाऊस दूर केला होता, ज्यामुळे ते उघडे आणि असुरक्षित झाले होते. जसजशी धूळ क्षात होत गेली तसंच युद्धक्षेत्राने आपली खरी भीती प्रकट केली. मृतदेहांचा एक समुद्र. त्यांचे हातपाय तुतील पानांसारखे त्यांच्या चड्डीतून फाटले. स्टीलच्या संघर्षाचा आवाज क्षीण होत गेला. त्याच्या जागी मानणाऱ्या लोकांच्या ओरडण्याचा आणि शोकाकून लोकांच्या रडण्याचा आवाज आला. आणि या हत्याकांडादरम्यान अर्जुनाचा रथ दिवाण्यासारखा चमकला. त्याची चाके अजूनही प्राणघातक क्रोधाने फिरत होती, जी सर्व कामनांचा प्रतिकार करत होती. पण लढाई जोरात सुरू असताना आणखी एक धोका समोर आला. महायोद्धा आणि गुरुद्रोणाने आपले सैन्य जमवले होते आणि आता तो युधिष्ठिराला पकडण्याचा निर्धार करत त्याच्या दिशेने कूच करत होता. आणखी एका स्टीलच्या आणि गुरुच्या संघर्षासाठी मंच तयार झाला होता. कौरवांच्या आणि पांडवांच्या एकत्रित सैन्यावर सोनेरी प्रकाश टाकत सूर्य या विशाल युद्ध उन्हीवर क्वचितच उगवला होता. संजय शाही सारथी राजा धृतराष्ट्राच्या बाजूला उभा होता आणि घडणार असलेल्या घटनांचे वर्णन करत होता. भावाचा मुलगा पराक्रमी योद्धा अर्जुन युद्धासाठी सज्ज होत असताना तो त्याचा मित्र सुदानाकडे वळला आणि म्हणाला, हे राजा, मी तुझा आहे. मी सहसप्तकाशी पार्थच्या चकमकीची व्यवस्था केली आहे. त्याच्या चेहऱ्यावर दृढ नजरेने अर्जुन शत्रूच्या सैन्याशी सामना करण्यासाठी निघाला. दरम्यान कौरवांचे प्रख्यात शिक्षक द्रोण यांनी आपल्या सैन्याला गरुडाच्या रूपात तयार केले होते, ज्याचे डोके त्यांच्या डोक्यावर होते. त्यांचा मुलगा अश्वत्थामा हा पक्षासारख्या रचनेचा एक डोळा होता. तर राजा दुर्योधन आणि त्याचे काका त्याच्या चुचीवर पहारेकरी म्हणून उभे होते. शिकव आणि हजारो हाती घोडे कार आणि त्याच्या गळ्यात पाय ठेवणारे पायदळ असलेले
सैन्य पाहणे आश्चर्यकारक होते. गरुडाच्या मागील बाजूस कली अमवस्त मगध पौंड्र मदक दांधार सकून पूर्वेकडील गिर्यारोहक आणि वस्ती हे पाठीमागून येणाऱ्या कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी तयार उभे होते. रगसिनीच्या शेपटीवर विकर्तनाचा मुलगा कर्ल उंच उभा होता. त्याच्या भोवती त्याचे मूल्य नातेवाईक आणि मित्र होते. दोन्ही सैन्यामध्ये संघर्ष सुरू असताना त्यांच्या पायाखाली पृथ्वी थरथरत होती. पूर्वेकडील राज्याचा शासक प्रागज्योतिष आपल्या भव्य हत्तीवर स्वार होऊन युद्धाला निघाला, जो उगवत्या सूर्यासारखा त्याच्या सर्व वैभव दिसत होता. त्याचे सैन्य पोलादाचा समुद्र होते. डोंगराळ भागातील राजांनी त्याला देवांप्रमाणेच हेरले होते. पांडवांचा राजा युधिष्ठिराने दुर्जय गणवेश पाहिला आणि सल्ल्यासाठी धृष्टद्युम्नाकडे वळला. हे स्वामी, तो म्हणाला, मला द्रोणाने कैद करू नये यासाठी आपण उपाययोजना करूया. द्रुपदाचा मुलगा धृष्टद्युम्न याने युधिष्ठिराला आश्वासन दिले, हे राजा, भिवू नका. मी आज त्याच्या सर्व अनुयायासह द्रोणाला तपासणार आहे. युद्धाच्या तीव्र आरवड्यासह धृष्टद्युम्नाने बाण फोडून आणि शत्रूला झोडपून द्रोणावर हल्ला केला. धृतराष्ट्राचा मुलगा दुर्मुख आपल्या वडिलांचा बचाव करण्यासाठी धावला, परंतु धृतद्युम्नाच्या बाणांच्या जोरदार पावसामुळे तो पटकन धारावून गेला. जशी लढाई सुरू झाली तसतशी ती गोंधळाची लढाई बनली. दोन्ही बाजूंचे योद्धे आपल्या जीवनासाठी लढत होते. का आणि हत्ती एकमेकांना धडकले तर पुरुष पुरुषाशी लढले, घोडे घोड्याशी भिडले आणि कार योद्धे कार युद्ध लढले. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा गुरु द्रोणाने युधिष्ठिराला आपल्या समोर निर्भयपणे उभे असलेले पाहिले, बाणांच्या घनदाट झोता द्रोणाने पांडवांच्या राजकुमाराला स्वीकारले. त्याने युधिष्ठिरच्या सैन्यात चक्रव्यूह पाठवले. तो आवाज हत्तीच्या कळपावर हल्ला करणाऱ्या पराक्रमी सिंहाच्या आवाजासारखा होता आणि पंचालाचा मुलगा सत्यजित युधिष्ठिराला मदत करण्यासाठी धावला. तापी द्रोणाला कमी लेखले जाऊ शकत नव्हते. तो एक कुशल योद्धा होता, जो त्याच्या युद्धातील पराक्रमासाठी प्रसिद्ध होता. प्रचंड ताकदीने तो सत्यजितशी भिडला. त्यांचे धनुष्य बाणांची देवाणघेवाण करत असताना वाजत होते. दोन योद्धे इंद्र आणि वलिसारखे लढले. त्यांच्या हातचाली वेगवान आणि प्राणघातक होत्या. द्रोणाच्या क्रूरतेमुळे घाबरून न जाता सत्यजितने एक शक्तिशाली शस्त्र चालवले आणि गुरुला तीक्ष्ण बाणांनी छेदले. त्याने द्रोणाच्या रथीवर 5 घातक बाणांनी वार केले. प्रत्येक बाण मृत्यूप्रमाणे दिसत होते. रथी कोसळला. त्याची इंद्रिये युद्धात हरवली. रागाच्या भरात सत्यजितने त्वरित द्रोणांच्या घोड्यांना 10 खांबांनी छेदले आणि त्याला रागाने भरून टाकले. त्यानंतर त्याने द्रोणांचा म्हणजे शत्रूंच्या कवचाचा दजा तोडला. द्रोणाने हे पराक्रम पाहिले आणि सत्यजितला दुसऱ्या जगात पाठवण्याचा मानसिक संकल्प केला. गुरुने सत्यजितचे धनुष्य त्यावर लावलेल्या बाणाने वेगाने कापले आणि त्याला 10 बाणांनी विंधले, जे आत शिवू शकत होते. विचलित होता सत्यजितने लगेच आणखी एक धनुष्य उचलले आणि कांत पक्षाच्या पंखांच्या 30 बाणांनी द्रोणावर वार केले. पांडवांनी या प्रदर्शनात आनंदाने आरडाओरडा केला आणि आपले कपडे हलवत द्रोणाला अशा प्रकारे सत्यजितला सामोरे जाताना पाहिले, परंतु द्रोण पराभूत होण्यापासून दूर होता. त्याने आपले डोळे उघडले, आपली सर्व शक्ती गोळा केली आणि सत्यजित आणि विका या दोघांचे धनुष्य कापल्यासह दंडांसह द्रोणाने आपल्या रथी आणि घोड्यांनी विकाचा वध केला. सत्यजितने आणखी एक धनुष्य उचलले, जे पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होते, आणि त्याने द्रोणांच्या घोड्यांना रथीला आणि मानकाला छेदले. गुरुला हे कृत्य क्रोधता आलेला आहे आणि त्याने पटकन पंचालांच्या राजकुमारावर बाण फेकले. द्रोणाने सत्यजितच्या घोड्यांना सततच्या बाणांच्या वर्षावाने तसेच त्याच्या धनुष्य आणि दोन्ही पार्श्वनी चाकांच्या हातोड्यांनी झाकले. परंतु त्याचे धनुष्य वारंवार कापले जात असते तरी सर्वोच्च शस्त्रांशी परिचित असलेल्या सत्यजितने त्याच्याशी लढा देणे सुरूच ठेवले. लढाई जोरात सुरू असताना द्रोणाने अर्धचंद्राकार बाणाने सत्यजितचे डोके कापले. पांचालांचा राजकुमार पडला आणि सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा धृतराष्ट्रांचे शब्द हवेत तरंगले, भय आणि कुतूहल यांचे मिश्रण हे संजय मला सांग. आश्चर्याने भरलेल्या त्याच्या आवाजात तो म्हणाला, ते शूर योद्धे कोण होते जे द्रोणाकडे आले? त्या पराक्रमी धनुर्धराला जो त्याच्या सैन्याच्या डोक्यावर उभा होता. त्या दिवसाच्या घटनांची पुनरावृत्ती करत असताना संध्येच्या डोळ्यांनी क्षितिजावर नजर फिरवली. पंचाल, पांडव, मत्स्य, शृंदेची दी आणि कालिके
या सर्वांचा 2 बाणांनी धुवक उडवला होता. त्यांचे सैन्य वादळा आणि उडालेल्या समुद्रातील नाण्यांसारखे तुटे होते. संजय बोलत असताना संपूर्ण मैदानावर धर्मवताच्या ओरड्यांचा